जल, जंगल आणि जमीन या मागणीसाठी भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाल वादळ जे आहे हे आज पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आणि रात्री जे आहे पालघर जवळच्या मनोर या ठिकाणी हे सर्व वस्तीला होते। आपण बघू शकता की रात्रभर पूर्ण जे आदिवासी बांधव जे आहेत आपल्या विविध मागण्यांसाठी काल दुपारी 1:30 वाजता डहाणूच्या चारोटी या ठिकाणावरून निघालेले होते आणि जवळपास 27 किलोमीटरचा पायी चालत या ठिकाणी मनोरच्या या मैदानावरती त्यांनी वस्ती केलेली आहे। पूर्ण आदिवासी बांधव जे आहेत हे रात्रभर याच मैदानावरती तळ ठोकून बसलेले होते आणि आज 10:30 ते 11च्या सुमारास या ठिकाणावरून ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती कूच करणार आहेत। एकंदरीतच जर बघितलं तर या पालघर जिल्ह्यामधल्या अनेक विविध मागण्या ज्या आहेत या मागण्या त्यांच्या आहेत। या ठिकाणच्या गायरान जमिनी असतील, इनामी जमीन असतील, वनपट्टे आहेत, अशा विविध मागण्या घेऊन हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं वादळ जे आहे आपल्या हातामध्ये झेंडे घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये कालपासून हे पायी निघत आहेत। जवळपास 30,000च्या वर जे नागरिक जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा सर्वाधिक सहभाग या ठिकाणी आहे। शासनाने कालपासून आज सकाळपर्यंत तरी कुठलीही या मोर्चेकऱ्यांची मागणी जी आहे किंवा यांची दखल जी आहे ही घेतली नाहीये असं सांगण्यात येतंय। मात्र आज हे 10:30च्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच करतील आणि आज जर जिल्हाधिकारी कार्यालयावरती जर समाधानकारक जर यांना उत्तर नाही मिळाले तर हेच मोर्चेकरी पुन्हा मुंबईच्या दिशेने मंत्रालयाच्या दिशेने जाणार असल्याचा सुद्धा इशारा या ठिकाणच्या मोर्चाचे संयोजक जे आहेत डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी दिलेला आहे। आज शासन नेमकं या मोर्चेकऱ्यांकडे यांच्या मागण्यांकडे कशा पद्धतीने पाहतंय आणि त्यांच्याशी चर्चा करतंय का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।